नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कांचन. आरंभ करिअर अकॅडमी विद्यार्थी ते अधिकारी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचे स्वागत करते. आरंभ करिअर अकॅडमी या यूट्यूबच्या माध्यमातून आपण एक साफल्य नावाची सिरीज सुरू केलेली आहे. त्यामध्ये बघा, पंकज सरांनी पॉलिटी या विषयाचे लेक्चर्स सुरू केलेले आहेत. आजपासून आपण महाराष्ट्राचा भूगोल या विषयाची लेक्चर सिरीज घेऊन येत आहोत. तर बघा, महाराष्ट्राचा भूगोल या विषयाचे आपल्याला महत्त्व लक्षात घ्यायचे आहे. किती टॉपिक इम्पॉर्टंट आहेत ते आपण सिलेबस आणि आयोगाचे जे 2018 ते 2023 पर्यंत जे आयोगाने परीक्षा घेतलेल्या आहेत त्यामध्ये प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आपल्याला जे लक्षात आलं त्यावरून आपण हे 15 टॉपिक सिलेक्ट केलेले आहे. या 15 टॉपिकचा आपल्याला खूप चांगला अभ्यास करायचा आहे. हे 15 टॉपिक म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा पूर्ण भूगोल यामध्ये कव्हर होऊन जातो. ठीक आहे. बघा, आता या 15 टॉपिकचा आपण पहिले ॲनालिसिस बघूया 2018 ते 2023च्या प्रश्नपत्रिकांचं. बघा, 15 नोव्हेंबर 2022 ला नवीन सिलेबस डिझाईन झाला, जो 2023 पासून पुढच्या कंबाईनच्या एक्झामसाठी आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. तर त्यामध्ये बघा, भूगोल हा जो विषय होता तो 2018 ते 2022 पर्यंत त्याचं वेटेज होतं 15 क्वेश्चन, म्हणजे 15 मार्क प्रिलिम्स एक्झाममध्ये. पण 2023ची जी एक्झाम झाली त्यामध्ये भूगोल हा विषय आला 10 मार्काला आणि त्यातले 5 क्वेश्चन महाराष्ट्राच्या भूगोलवर आणि 5 क्वेश्चन्स भारताच्या भूगोलवर, असं नवीन सिलेबसनुसार वर्गीकरण करण्यात आलं. तर बघा, महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये जे 5 प्रश्न 2023ला विचारण्यात आले तर त्याचं आपण टॉपिक वाईज ॲनालिसिस करून दिलेलं आहे. तसंच 2018 ते 2022च्या पॅटर्ननुसार पण आपण ॲनालिसिस केलेलं आहे. आता हे जे 2018 ते 2023 पर्यंत जवळपास आपल्याला 52 प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर विचारण्यात आले. याचं खूप चांगलं ॲनालिसिस करून आपल्याला असं लक्षात आलं की हे जर आपण 15 टॉपिक खूप चांगले केले तर आपला महाराष्ट्राचा पूर्ण भूगोल कव्हर होईल आणि हे जे 5 प्रश्न आपल्या पुढच्या 2024च्या एक्झाममध्ये येणार आहेत ते आपल्याला खूप इझिली टॅकल करता येतील. त्यासाठी बघा, आपण पहिले 2023 मध्ये विचारलेल्या क्वेश्चन्सचा आढावा घेऊया. बघा, सर्वात आधी 2023 मध्ये 2 प्रश्न विचारण्यात आले प्राकृतिक विभागावर. तर ते 2 प्रश्न कुठले होते? तर बघा, सर्वात पहिले एक प्रश्न विचारण्यात आला होता स्थानिक दगडावर आणि दुसरा एक प्रश्न होता प्राकृतिकवर. शिखरांचा क्रम लावायचा होता उंचीनुसार. हे 2 प्रश्न विचारले प्राकृतिक विभागावर. त्यानंतर जंगलाच्या प्रकारवर एक प्रश्न विचारण्यात आला, तो होता वर्गीकरणाशी रिलेटेड. चॅम्पियन आणि सेठ यांनी जे वर्गीकरण केलं त्यावर तो प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर एक प्रश्न विचारला ऊर्जा संसाधने व त्यांची निर्मिती, यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे त्याच्या आपल्याला जोड्या विचारण्यात आला. आणखी एक प्रश्न विचारण्यात आला पर्यटन या विभागावर. पर्यटन मध्ये रोरो सेवा जी सुरू झाली त्या सेवेबद्दल हा प्रश्न विचारण्यात आला होता, जो की करंटला धरून होता. म्हणजे करंट मध्ये जे भूगोलचे विषय चर्चेत येतात ते आपल्याला अभ्यासणे खूप गरजेचे आहे. असे 2023 मध्ये 5 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर बघा, 2022 मध्ये एक प्रश्न प्राकृतिक विभागावर विचारण्यात आला. तो एक प्रश्न असा होता की उत्तर ते दक्षिण दिशेत पर्वतांचा क्रम अरेंज करायचा होता. आपल्याला पर्वत अरेंज करायचे होते उत्तर ते दक्षिण. त्यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला होता जनगणनावरचा जो प्रश्न होता त्यामध्ये विचारलं होतं 2011 ते 21 दरम्यान लोकसंख्या घटीचे कारण काय होते. म्हणजे आपल्याला लोकसंख्येचं महाराष्ट्र जेव्हापासून निर्माण झाला तेव्हापासून तर 2011ची लेटेस्ट वाली जनगणना आहे तेव्हापर्यंत आणि भारताची जनगणना सुद्धा आपल्याला अभ्यासायची. आता जनगणना म्हणजेच लोकसंख्या हा जो टॉपिक आहे हा इकॉनॉमी आणि जिओग्राफी दोन्ही विषयामध्ये येतो आणि दोन्ही विषयामध्ये आपल्याला तो अभ्यासायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला खनिजे या घटकावर. तर खनिजांवर जो प्रश्न होता तो विचारण्यात आला होता लोह खनिजाचे साठे व ते साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत ते विचारण्यात आले होते. त्यानंतर 2 प्रश्न विचारले कृषी घटकावर. तर शेती विचारला होता एक प्रश्न. महाराष्ट्रात कृषी मंडळाची स्थापना कधी झाली तो एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर 2 प्रश्न विचारण्यात आले होते हवामान व प्रभावित करणारे घटकांवर. तर आपल्याला विचारलं होतं मे महिन्यात सर्वाधिक तापमान कोणत्या विभागात असतं हा एक प्रश्न आणि आणखी एक प्रश्न विचारला होता महाराष्ट्राच्या हवामानाला प्रभावित करणारे घटक कुठले. असे 2 प्रश्न विचारण्यात आले होते हवामान व प्रभावित करणाऱ्या घटकांवर. त्यानंतर उद्योग या घटकावर एक प्रश्न विचारण्यात आला. ठीक आहे. उद्योग मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर हे झाले असे आपले 8 प्रश्न 2022 मध्ये. त्यानंतर 2021 मध्ये सुद्धा 8 प्रश्न विचारण्यात आले. त्यातला एक प्रश्न होता प्राकृतिक भूगोलवर. त्यामध्ये विचारण्यात आलं होतं मध्य कोकणातल्या खाड्यांचा क्रम विचारण्यात आला होता. त्यानंतर बघा, एक प्रश्न विचारला हवामान व प्रभावित करणाऱ्या घटकांवर. ठीक आहे. त्यामध्ये विचारण्यात आलं होतं महाराष्ट्रातील मान्सूनची टक्केवारी.
2 प्रश्न विचारण्यात आले होते उद्योगधंद्यांवर. त्यामध्ये बघा ऑरिक सिटीची वैशिष्ट्ये विचारली होती आणि आणखी एक प्रश्न होता औद्योगिक विभाग व क्षेत्र त्याच्या जोड्या विचारण्यात आल्या होत्या. त्यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला जलसिंचनावर. प्रकल्प आणि जिल्हे विचारण्यात आले होते, जलसिंचन प्रकल्प आणि त्याचे जिल्हे. त्यानंतर पर्यटनवर एक प्रश्न विचारण्यात आला होता. हे असे 8 प्रश्न 2021 मध्ये विचारण्यात आले होते. त्यानंतर बघा 2020 मध्ये 3 प्रश्न प्राकृतिक विभागावर विचारण्यात आले होते. बघा 2020 मध्ये एकूण 9 प्रश्न विचारण्यात आले होते महाराष्ट्राच्या भूगोलवर. त्यातले 3 प्रश्न प्राकृतिक विभागावर विचारण्यात आले होते. तर त्याच्यामध्ये बघा प्राकृतिक मध्ये एक प्रश्न होता मावळ क्षेत्र, एक प्रश्न होता दरेकसा ज्या टेकड्या आहेत त्या कुठल्या जिल्ह्यात आहेत, तो एक प्रश्न होता. आणि आणखी एक प्रश्न विचारण्यात आला होता की सह्याद्रीतील घाटांचा उत्तर ते दक्षिण क्रम लावा, हा एक प्रश्न होता. त्यानंतर बघा 2020 मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता ऊर्जा संसाधने व निर्मिती, हा प्रश्न होता औष्णिक विद्युत केंद्रावर. त्यानंतर 2 प्रश्न विचारले जनगणना या विषयावर. तर बघा जनगणनामध्ये घनतेनुसार पहिले 5 जिल्हे विचारण्यात आले होते. आणि आणखी एक प्रश्न होता त्यामध्ये 2001 आणि 2011 मधील लिंग गुणोत्तरातील फरक विचारण्यात आला होता. हे 2 प्रश्न बघा जनगणनेवर विचारण्यात आले. त्यानंतर आपल्याला एक प्रश्न नदी प्रणालीवर विचारण्यात आला. त्यामध्ये गोदावरी नदीशी रिलेटेड तापी नदीच्या उपनद्या आपल्याला विचारण्यात आल्या होत्या. एक प्रश्न पर्यटनावर विचारण्यात आला, पर्यटनावर एक प्रश्न. त्यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला होता प्रादेशिक विभागावर. म्हणजेच बघा इथपर्यंत आपल्या असं लक्षात येईल की इथे बघा 3 प्रश्न प्राकृतिक विभागावर. पुढे 2019 मध्ये जे 13 प्रश्न विचारले होते म्हणजे सर्वात जास्त वेटेज 15 प्रश्नांपैकी 13 प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोलवर विचारले होते. तेव्हा सुद्धा प्राकृतिक विभागावर 3 प्रश्न विचारण्यात आले होते. तर ते 3 प्रश्न होते की महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी आपल्याला विचारण्यात आली होती. त्यानंतर पर्वतरांगांचा उत्तर दक्षिण क्रम विचारला होता आणि महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार विचारला होता. म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचे स्थान व विस्तार, महाराष्ट्राचे विभाग हे सर्व अभ्यासणं खूप महत्त्वाचं आहे. हे आपल्याला ॲनालिसिस वरून लक्षात येते. त्याचसाठी आपल्याला आपले जे बायबल आहे, सिलेबस आणि PYQ या दोन्ही गोष्टीचा आपल्याला इतका जास्त वापर करायचा आहे की आपण एकदम यशापर्यंत पोहोचलोच पाहिजे. बघा पूर्व परीक्षा ही जी आहे ही चाळणी परीक्षा आहे. यामध्ये आयोग पुरेपूर प्रयत्न हाच करतो की तुम्ही कसे फेल झाले पाहिजे. जर आपण PYQचा ॲनालिसिस खूप चांगला केला तर आपल्याला ह्या गोष्टी खूप लवकर लक्षात येतात की आपण कुठल्या टॉपिकला भर दिली पाहिजे आणि कुठले टॉपिक स्किप केले पाहिजे किंवा कमी महत्त्व दिलं पाहिजे. तर बघा इथे आपल्याला असं लक्षात येतं की प्राकृतिक विभागावर बघा जवळपास 6 वर्षाच्या काळात 11 प्रश्न विचारण्यात आले. जंगलाच्या प्रकारावर एकच प्रश्न विचारण्यात आला. ऊर्जा संसाधनेवर जवळपास 4 प्रश्न विचारण्यात आले. जनगणनेवर 5 प्रश्न विचारण्यात आले. म्हणजे आपल्याला जनगणना हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर प्राकृतिक विभाग पण महत्त्वाचा आहे, ऊर्जा संसाधने पण महत्त्वाचं आहे, खनिजांवर सातत्याने प्रश्न आहे, हवामान व प्रभावित करणारे घटकवर सातत्याने प्रश्न येतोय, उद्योगधंद्यांवर सातत्याने प्रश्न आहे. हे सगळे जे 15 टॉपिक आहेत हे आपल्याला खूप चांगले अभ्यासायचे आहे. ठीक आहे. बघा आता 2019 मध्ये हे 13 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर 2018 मध्ये बघा 8-9 प्रश्न विचारण्यात आले होते. 18 ते 2023 या PYQचा आपण आता पूर्णपणे आढावा घेतलेला आहे. त्यानुसार आपल्या हेच लक्षात आलं की जर आपल्याला कुठल्याही परीक्षेत यश मिळवायचं आहे तर PYQच्या माध्यमातून जे टॉपिक्स आपल्याला दिलेले आहेत ते टॉपिक आपण खूप चांगले अभ्यासायला पाहिजे. तर बघा साफल्य या सिरीजच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राचा भूगोल हा विषय शिकणार आहोत. तर आपण बघा सर्वात आधी बघू महाराष्ट्राची ओळख. ठीक आहे, महाराष्ट्राची ओळख. तर आता महाराष्ट्र निर्माण कसं झालं, महाराष्ट्र कधीपासून अस्तित्वात आलं, तर महाराष्ट्र हे जे नाव आहे हे 1 मे 1960 पासून आपल्या महाराष्ट्राला मिळालं. पण बघा राज्य निर्मितीचा जो क्रम आहे याच्यामध्ये 5 टप्पे आहेत. बघा सर्वात आधी 1618 पासून ते 1937 पर्यंत काय होतं तर मुंबई इलाखा होता. बघा आपल्या भारतावर इंग्रजांचे राज्य होते. तर इंग्रजांनी वेगवेगळे इलाखे निर्माण केले होते. तर त्यावेळेला मुंबई नव्हतं, त्यावेळेला बॉम्बे म्हणत होते. तर हा होता बॉम्बे इलाका जो अस्तित्वात होता 1618 ते 1937 पर्यंत. तर बघा 1935 ला जो कायदा आला होता 1935च्या कायद्यानुसार मुंबई प्रांत तयार झाले होते. ते कधीपर्यंत अस्तित्वात होते तर 1937 पासून तर 1947 पर्यंत मुंबई प्रांत. 1935च्या कायद्यानुसार मुंबई प्रांत तयार झाले होते. त्यानंतर बघा मुंबई प्रांताच्या नंतर तयार झाले मुंबई राज्य. हे केव्हा तयार झाले, ज्या वेळेला आपला भारत स्वतंत्र झाला.
त्यावेळेला मुंबई राज्य अस्तित्वात आले आणि हे मुंबई राज्य केव्हापर्यंत होते तर 1956 पर्यंत. बघा 1 नोव्हेंबर 1956 ला काय झाले मग द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले. हे केव्हापर्यंत अस्तित्वात होते तर 1 मे 1960 पर्यंत. बघा आता 1956 लाच का द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण झाले. बघा इथे भाषिक हा शब्द आलाय. बघा पोट्टी श्रीरामुलू यांनी मध्य प्रदेश प्रांतात तेलुगू भाषिकांसाठी वेगळ्या आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यामुळे काय झालं, आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली आणि भारतात प्रत्येक राज्यांनीच वेगळ्या भाषिक आधारावर राज्य निर्मितीसाठी जोर धरला. तर त्याचनुसार महाराष्ट्रामध्ये पण तीच चळवळ चालू झाली. तेव्हाच द्विभाषिक मुंबई राज्य निर्माण केले नोव्हेंबर 1956 मध्ये. पण त्यानंतरही महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी एक लढा दिला. त्याच्यात 107 हुतात्मा झाले. त्यानंतर 1 मे 1960 ला महाराष्ट्र व गुजरात हे 2 राज्य निर्माण झाले. म्हणजे आताचा आपला जो महाराष्ट्र अस्तित्वात आहे हा केव्हा तयार झाला तर 1 मे 1960 ला. जर महाराष्ट्र राज्य निर्मितीचा क्रम आपल्याला एक्झाम मध्ये विचारला तर तो क्रम कसा राहील, सर्वात आधी मुंबई इलाखा, त्यानंतर मुंबई प्रांत, मग मुंबई राज्य, मग द्विभाषिक मुंबई राज्य आणि मग आपला तयार झाला आत्ताचा महाराष्ट्र. हा क्रम खूप इम्पॉर्टंट आहे, कदाचित एक्झाम मध्ये विचारू शकते. आतापर्यंत हा क्रम विचारण्यात आलेला नाही, पण पुढे विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, कधी काय निर्माण झालं. सर्वात आधी काय, मुंबई इलाखा, मुंबई प्रांत, मुंबई राज्य, द्विभाषिक मुंबई राज्य आणि आपला महाराष्ट्र. बघा महाराष्ट्राच्या ओळखमध्ये आता आपण हे राज्य निर्मिती बघितली. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचे विभाग बघायचे. बघा आपण नंतर तो सेपरेट विभाग टॉपिक बघणारच आहे. आणखी महाराष्ट्राच्या ओळखमध्ये काय आहे तर महाराष्ट्राची वेगवेगळी प्रतीक, म्हणजे महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कुठला आहे, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कुठला आहे, महाराष्ट्राचं राज्य फूल कुठलं आहे, तो सर्व अभ्यास आपल्याला करायचा. ठीक आहे, आपण जी लेक्चर सिरीज सुरू करत आहोत, पुढच्या लेक्चरमध्ये आपण ते सगळं डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. ठीक आहे, पुढे बघा महाराष्ट्राचं स्थान. आता महाराष्ट्र कुठे आहे तर महाराष्ट्र हे भारतातील एक राज्य आहे, जे भारताच्या पश्चिम आणि काहीसे मध्य दक्षिण भागात ते येतं. दक्षिण भारत आणि उत्तर भारताला जोडणारा दुवा म्हणजे आपले महाराष्ट्र राज्य आहे. तर बघा भारताचे स्थान पृथ्वीवर कुठे आहे तर उत्तर पूर्व गोलार्धात. म्हणजे महाराष्ट्र पण कुठे येईल तर उत्तर पूर्व गोलार्धात आणि भारताच्या दृष्टीने पश्चिम दक्षिण दिशेत काहीसे मध्यभागी. तर महाराष्ट्राचा विस्तार. आता बघा विस्तार जो आहे, पृथ्वीवर एक काल्पनिक जाळं विणलं गेलं अक्षरवृत्त आणि रेखावृत्तांचं. ते कशासाठी तर स्थान निश्चितीसाठी, म्हणजे कुठला प्रदेश नेमका कुठे आहे. तर यावरून अक्षरवृत्तीय विस्तार आणि रेखावृत्तीय विस्तार हे 2 प्रकारचे विस्तार आपल्या महाराष्ट्राला पण आहेत. ठीक आहे, तर महाराष्ट्राचा आपल्याला हे पण पुढे अभ्यासायचं आहे, रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षरवृत्तीय विस्तार. बघा महाराष्ट्राची लांबी आणि विस्तार या 2 गोष्टींमध्ये फरक असतो, तो पण आपल्याला पुढे अभ्यासायचा आहे. पुढे बघा महाराष्ट्राचा आकार. आता बघा महाराष्ट्राचा आकार काहीसा काटकोन त्रिकोणाकृती आहे. याला आपण अनियमित त्रिकोणाकृती म्हणू शकतो. अनियमित त्रिकोणाकृती का, नियमित त्रिकोण कसा असतो, असा असतो ज्याचा पाया कुठे असतो दक्षिणेत आणि टोक कुठे असते तर उत्तरेकडे. पण आपला जो महाराष्ट्र आहे त्याचा आकार तुम्ही सर्वांनी नकाशामध्ये बघितलाय. बघा पाया कुठे आहे तर कोकणात आणि टोक कुठे आहे तर दक्षिणेत. त्यामुळे महाराष्ट्राचा जो आकार आहे तो आपण काय म्हणू शकतो, अनियमित त्रिकोणाकृती आहे. ठीक आहे, जो उत्तरेकडे रुंद आहे, दक्षिणेकडे निमुळत आहे आणि पूर्वेकडे अरुंद आहे. ठीक आहे, त्यानंतर बघूया महाराष्ट्राची लांबी आणि रुंदी. 800 किलोमीटर लांबी आणि 700 किलोमीटर रुंदी असा काहीसा महाराष्ट्राचा लांबी आणि रुंदी आहे. ठीक आहे, त्यानंतर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ बघा. आता महाराष्ट्र क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य. 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर. किती, 3,07,713 स्क्वेअर किलोमीटर एवढं काय आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे, जे 3ऱ्या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. भारतातील सर्वात मोठे राज्य कुठले तर त्याचं उत्तर काय येईल, राजस्थान. दुसरे सर्वात मोठे राज्य कुठले तर मध्य प्रदेश आणि तिसरे सर्वात मोठे राज्य कुठले तर महाराष्ट्र. हे आपला राज्यांचा क्रम आहे. पण सन 2000 साली आपल्याला माहिती आहे 3 नवीन राज्यांची निर्मिती झाली, उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड. बघा उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड
बिहारमधून झारखंड आणि मध्य प्रदेशातून छत्तीसगड हे 3 नवीन राज्य नोव्हेंबर 2000 साली निर्माण करण्यात आले. बघा 2000 सालापूर्वी भारतातले सर्वात मोठे राज्य कुठले होते? तर त्याचं उत्तर येईल मध्य प्रदेश. कारण त्यावेळेला मध्य प्रदेश आणि छत्तीसगड एकत्रित होतं आणि त्याचं क्षेत्रफळ राजस्थानपेक्षा जास्त होते. त्यामुळे 2000 सालापूर्वी सर्वात मोठे भारतातील राज्य कुठले? तर ते आहे मध्य प्रदेश. आणि आता जर असे विचारले की भारतातील सर्वात मोठे राज्य कुठले? तर ते येईल राजस्थान. हे झालं आपलं क्षेत्रफळ. त्यानंतर बघा लोकसंख्या. आता बघा आपल्याला PYQ मध्ये लक्षात येतं की लोकसंख्येवर किती प्रश्न विचारण्यात आले. बघा जनगणना म्हणजेच लोकसंख्या या टॉपिकवर 5 प्रश्न या 6 प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आले. त्यामुळे आपल्याला लोकसंख्येची घनता, साक्षरता, लोकसंख्या धोरण जे 1976 ला एक आलं आणि 2000 ला एक आलं, या दोन्ही धोरणामधल्या तरतुदी, त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होत्या, काय काय करायला पाहिजे होतं, ते सर्व आपल्याला अभ्यासायचं आहे लोकसंख्या या टॉपिकमध्ये. त्यानंतर महाराष्ट्राच्या सीमा. बघा आता सीमा 2 प्रकारच्या असतात, राजकीय सीमा आणि नैसर्गिक सीमा. तर बघा महाराष्ट्राला राजकीय सीमेला 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागून आहे आणि नैसर्गिक सीमेमध्ये महाराष्ट्राला पश्चिमेकडून अरबी समुद्र लाभला आहे, उत्तरेकडून गाविलगड टेकड्या, ईशान्येकडून दरेकसा टेकड्या अशी नैसर्गिक सीमा लाभलेली आहे, ज्याचा आपण पुढे डिटेलमध्ये अभ्यास करणारच आहोत. त्यानंतर बघा सीमा ज्या लागून आहेत त्या, आता बघा जिल्हे जे आहेत आपले, त्यातले 20 जिल्हे असे आहेत की ज्यांच्या सीमा इतर राज्यांना लागून आहेत आणि 7 जिल्हे असे आहेत की ज्यांच्या सीमा 2 राज्यांना लागून आहेत. 2 जिल्हे असे आहेत पालघर आणि सिंधुदुर्ग, हे 2 जिल्हे असे आहेत की ज्यांच्या सीमा अरबी समुद्राला म्हणजे इकडे ज्याला समुद्र किनारा पण लाभला आहे आणि दुसऱ्या राज्याला पण त्याची बॉर्डर लागलेली आहे, असे 2 जिल्हे कुठले? तर पालघर आणि सिंधुदुर्ग. असे जे छोटे छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला खूप चांगल्या अभ्यासायच्या आहे आणि पुढची आपली जे लेक्चर सिरीज येणार आहे, म्हणजे उद्यापासून जे लेक्चर तुम्हाला बघायला मिळतील त्या लेक्चर्समध्ये आपण ह्या सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत. बघा पुढे आपल्याला जिल्हा निर्मिती बघायची आहे. तर आपला बघा महाराष्ट्र राज्य निर्माण केव्हा झालं? तर 1 मे 1960 या दिवशी. तर बघा त्या दिवशी एकूण 26 जिल्हे, 4 विभाग अस्तित्वात होते. त्यानंतर पुढे काही कालावधीनंतर एकूण 6 विभाग अस्तित्वात आले आणि जिल्ह्यांची संख्या 36 झाली. तर बघा आता जिल्हे निर्मितीमध्ये 3 प्रकारचे जिल्हे आहेत. एक आहे मूळ जिल्हे, दुसरे विभाजित जिल्हे आणि तिसरं आहे नवीन निर्मित जिल्हे. बघा नवीन निर्मित जिल्हे किती झाले? तर 10. म्हणजे 26 अधिक 10 किती झाले? तर टोटल आता जिल्ह्यांची संख्या किती आहे? तर 36 जिल्हे. नवीन निर्मित जिल्हे 10 असल्यामुळे विभाजित जिल्ह्यांची संख्या सुद्धा किती झाली? तर 10 झाली. आणि मूळ जिल्हे किती? तर 36 वजा 20 म्हणजे 16. 16 मूळ जिल्हे, 10 विभाजित जिल्हे आणि 10 नवीन जिल्हे, असे एकूण 36 जिल्हे महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात आहे. तर बघा या जिल्हा निर्मितीवर पण आपल्याला खूपदा प्रश्न विचारण्यात आले आहेत. तर आपल्याला 1 मे या तारखेला किती जिल्हे अस्तित्वात आले असा आपल्याला एक वेळा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यामुळे आपल्याला या जिल्हा निर्मितीच्या तारखा, त्यानंतर वर्ष, त्यानंतर कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात वेगवेगळ्या जिल्ह्यांची निर्मिती झाली ते आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात कोणते तालुके आहेत ते आपल्याला अभ्यासायचं आहे. प्रशासकीय विभागामधील तालुक्यांची संख्या आणि जिल्ह्यांची संख्या आपल्याला अभ्यासायची आहे. जसं की 4 तालुके असणारा एकमेव जिल्हा कुठला? तर त्याचं उत्तर येईल धुळे. त्यानंतर 5 तालुके असणारा एकमेव जिल्हा कुठला? तर ते येईल हिंगोली. अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा आपल्याला विचारण्यात आले आहेत. त्यानंतर एक प्रश्न विचारण्यात आला होता की सर्वात जास्त तालुक्यांची संख्या किती? तर हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय येईल? तर 16 येईल. यवतमाळ आणि नांदेड या 2 जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक 16 तालुके आहेत. आणि एकूण तालुके किती? हा प्रश्न आणि सर्वाधिक तालुके किती या 2 प्रश्नांमध्ये खूप छोटा फरक आहे, पण तो फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. एकूण तालुके किती? तर 358. एकूण तालुके किती? तर 358. आणि सर्वाधिक तालुक्यांची संख्या किती? तर 16. हे 2 प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर बघा आपल्याला विभाग अभ्यासायचे आहेत. विभागानुसार महाराष्ट्राचे 3 विभाग करण्यात येतात: प्राकृतिक विभाग, प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग. तर बघा प्राकृतिक विभागावर सगळ्यात जास्त वेटेज देण्यात आलं आहे. प्राकृतिक विभागाला बघा या 6 वर्षाच्या कालावधीत जवळपास 11 प्रश्न विचारण्यात आले, म्हणून आपल्याला प्राकृतिक विभाग हा खूप चांगला अभ्यासायचा आहे. प्राकृतिक विभाग मध्ये याचे 3 पार्ट होतात: कोकण, सह्याद्री आणि काय? महाराष्ट्र पठार.
प्राकृतिक विभागाचे 3 प्रकार, त्यामध्ये काय काय येईल? कोकण, सह्याद्री आणि महाराष्ट्र पठार, हे तिन्ही आपल्याला अभ्यासायचे आहे. कोकणात आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे? तर कोकणात असणाऱ्या नद्या अभ्यासायच्या आहेत, कोकणातील खाड्या अभ्यासायच्या आहेत, खलाटी वलाटी हा प्रदेश अभ्यासायचा आहे, कोकणातील पर्यटन अभ्यासायचे आहे, पुळणं अभ्यासायची आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला सह्याद्रीमध्ये गड किल्ले अभ्यासायचे आहेत, पर्यटनासाठी असलेल्या गोष्टी अभ्यासायच्या आहेत, सह्याद्रीची लांबी रुंदी अभ्यासायची आहे. त्यानंतर महाराष्ट्र पठार, महाराष्ट्र पठारावर असणारे खनिजे अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर ह्या सर्वांची लांबी रुंदी बघायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राकृतिक विभागात अभ्यासायच्या. त्यानंतर दुसरा विभाग कुठला आहे? तर प्रादेशिक विभाग. प्रादेशिक विभागानुसार किती वर्गीकरण केलंय? तर 5 मध्ये वर्गीकरण केलंय. प्रादेशिक विभाग कुठले? तर सर्वात आधी येईल कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि आपला विदर्भ, असे 5 प्रादेशिक विभाग आहेत. तर बघा, प्रादेशिक विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या पण वेगवेगळी आहे. खानदेश हा असा प्रादेशिक विभाग आहे ज्याच्यामध्ये सर्वात कमी जिल्हे आहेत, ते म्हणजे 3, जळगाव, धुळे आणि नंदुरबार. विदर्भ हा सर्वात मोठा प्रादेशिक विभाग आहे, ज्यामध्ये 2 प्रशासकीय विभाग सामावलेले आहेत. एक आहे आपला अमरावती प्रशासकीय विभाग आणि दुसरा नागपूर प्रशासकीय विभाग. त्यामुळे सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, सर्वात छोटा प्रशासकीय विभाग, सर्वात मोठा प्रादेशिक विभाग, सर्वात छोटा प्रादेशिक विभाग, घनतेने सर्वात मोठा, लोकसंख्येने सर्वात मोठा, या सर्व गोष्टी आपल्याला लोकसंख्येशी रिलेट करून अभ्यासायच्या आहेत. म्हणजे प्रत्येक टॉपिक आपल्याला असा अभ्यासायचा आहे की जो एक दुसऱ्याला रिलेट करेल. ठीक आहे. त्यानंतर एक प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभागामध्ये काय काय अभ्यास? प्रशासकीय विभाग किती आहेत? तर 6 प्रशासकीय विभाग आहे. बघा, कोकण किंवा मुंबई प्रशासकीय विभाग, त्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग, पुणे प्रशासकीय विभाग, नाशिक प्रशासकीय विभाग, नागपूर प्रशासकीय विभाग आणि अमरावती प्रशासकीय विभाग. याचा आपल्याला क्रम बघायचा आहे, सर्वात मोठ्या प्रशासकीय विभागापासून सर्वात छोट्या प्रशासकीय विभागापर्यंत. त्यानंतर प्रत्येक प्रशासकीय विभागामधल्या जिल्ह्यांचा क्रम आपल्याला बघायचा आहे. त्यानंतर क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज जिल्हे आपल्याला बघायचे आहे. बघा, एक प्रश्न जिल्ह्यावर असा विचारण्यात आला होता मेन्सच्या एक्झाम मध्ये की पुण्यामध्ये सर्वात उत्तरेकडील जिल्हा कुठला? तर असे प्रश्न आपल्याला माहीत असण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? वारंवार आपल्याला नकाशाचं वाचन करावं लागेल. त्यामुळे सर्वांनी अभ्यास करताना नकाशाचं एक पुस्तक लक्षात ठेवायचं, पुस्तक आपल्या नेहमी जवळ ठेवायचं आणि PYQचं एक पुस्तक नेहमी आपल्या जवळ असायला पाहिजे. त्यामुळे आपलं काय होईल? खूप काम सोपं होऊन जाईल अभ्यास करताना. हे झाले आपले विभाग, प्राकृतिक विभाग, प्रादेशिक विभाग आणि प्रशासकीय विभाग. या विभागावर वारंवार प्रश्न विचारण्यात आलाय. सर्वात महत्त्वाचा टॉपिक जर कुठला आहे तर आपल्याला विभागांचा अभ्यास करणे हा महाराष्ट्रातला सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर आपल्याला अभ्यास करायचा आहे खनिजांचा अभ्यास. तर बघा, एक प्रश्न मगाशी आपण बघितलं होतं, खनिजांवर एक प्रश्न असा विचारण्यात आला होता की लोह खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता. त्यामुळे कुठे कोणतं लोह खनिज कुठे कोणते खनिजे आढळतात ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघा, महाराष्ट्रातल्या कोकण आणि पूर्व विदर्भ या भागात आपल्याला लोह खनिज आढळतो. या भागात आणि इथे जवळपास जांभी आणि तांबडे मृदा आहे, त्या मृदेमध्ये आपल्याला खनिज संपत्ती आढळते. मधला जो पार्ट आहे एवढा महाराष्ट्र पठाराचा, इथे जास्त खनिज संपत्ती आढळत नाही, कारण तिथे बेसॉल्ट हा खडक आहे आणि त्यामध्ये जास्त खनिज संपत्ती आपल्याला आढळून येत नाही. याचा पण आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा, नदीचा अभ्यास करायचा आपल्याला, महाराष्ट्रातील नद्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर बघा, महाराष्ट्रातली सर्वात मोठी नदी गोदावरी, त्यानंतर पश्चिमेकडे वाहणारी तापी, थोड्या प्रमाणात वाहणारी नर्मदा, ह्या नद्यांचा आपल्याला खूप चांगला अभ्यास करायचा आहे. नद्या आणि डोंगर रांगा, कोणत्या 2 डोंगर रांगांना नदी विभाजित करते किंवा कोणता पर्वत 2 नद्यांना विभाजित करते, ते सर्व आपल्याला अभ्यासायचं आहे. खसदरीमधून वाहणारी नदी कुठली, असा एक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यानंतर नद्यांवर असणारे जलविद्युत प्रकल्प, त्याच्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात आले. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास नदी या टॉपिक मध्ये करायचा आहे. त्यानंतर उपनद्या, सहाय्यक नद्या, कोणती नदी कोणत्या बाजूने मिळते, उजव्या दिशेने, उजव्या हाताने किंवा डाव्या हाताने. ठीक आहे. कोणती नदी कुठून मिळते, कोणती नदी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, कोणती नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते, तो पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर कुठल्या नदीचा उगम कुठे होतो, कुठल्या नदीवर कोणता जलसिंचन प्रकल्प आहे किंवा कोणते धरण आहे, 2 नद्यांच्या संगमावर कोणते तीर्थक्षेत्र आहे, हे पर्यटन विभागात येईल. म्हणजे असे सर्व टॉपिक एकमेकांना लिंक करत आपल्याला अभ्यास करत जायचा आहे. पुढे आपल्याला वनसंपत्तीचा अभ्यास करायचा आहे. बघा, वनसंपत्तीमध्ये काय काय येईल? तर वन आच्छादित क्षेत्र, वृक्ष आच्छादित क्षेत्र, हे आपल्याला दोन्ही अभ्यासायचं आहे. बघा, वन आच्छादित क्षेत्र म्हणजे काय? तर
बघा आपल्याला माहिती आहे आपल्याकडे दंडकारण्य आहे, म्हणजे नाशिक साईडला जे जंगल आहे ते खूप दाट जंगल आहे. तर त्या जंगलात काय होतं की सूर्यकिरण पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, म्हणजे त्याला म्हणतात वन आच्छादित क्षेत्र. आणि वृक्ष आच्छादित क्षेत्र असं असतं की ज्याच्यात सूर्यकिरण पृथ्वीपर्यंत इझिली पोहोचतात. हा दोघांमधला खूप मायन्यूट फरक आहे. अशा टाईपने आपल्याला खूप छोट्या छोट्या गोष्टींचे फरक पण लक्षात घ्यायचे आहेत. पुढे बघा आपल्याला मृदा अभ्यास करायचा. बघा आता मृदा हा जो टॉपिक आहे याच्यावर फक्त 2021 मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता. पण जरी एक प्रश्न विचारण्यात आला तरी आपल्याला मृदा हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे. मृदा आणि मातीमध्ये काय फरक आहे ते आपल्याला बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपल्याला हवामानाचा अभ्यास करायचा आहे. बघा पीवायक्यूच्या माध्यमातून आपल्याला हवामान आणि प्रभावित करणारे घटक याच्यावर बघा किती सारे प्रश्न विचारण्यात आले. 6 वर्षाच्या काळात म्हणजे 6 एक्झाम्समध्ये फक्त प्रिलिम्सच्या एक्झाममध्ये 4 प्रश्न हवामान या घटकावर विचारण्यात आले. मेन्सच्या एक्झाममध्ये पण या घटकावर खूपसे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यामुळे हवामान हा घटक आपल्याला कळणं खूप इम्पॉर्टंट आहे. मान्सून कशा प्रकारचं आहे महाराष्ट्राचं, तो प्रश्न आपल्याला एकदा विचारण्यात आलाय. त्यामुळे हवामान हा घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढे पर्यटन हा विषय पण महत्त्वाचा आहे, जो की या सर्वच गोष्टींना लिंक करून आपण लक्षात ठेवू शकतो. त्यामुळे बघा हे सर्व टॉपिक्स आपल्याला अभ्यासायचे आहेत. याच्यामध्ये आणखी काही टॉपिक ऍड पण करायचे आहेत आपल्याला. हे सगळं आपण आज फक्त एक ओव्हरव्ह्यू घेतलेला आहे. उद्यापासून आपले जे लेक्चर स्टार्ट होतील ऍक्च्युअल अभ्यासासाठीचे, तर त्याच्यामध्ये आपण हे सगळे टॉपिक इन डिटेल कव्हर करणार आहोत. तर बघा आरंभ करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांना साफल्य या सिरीजमध्ये हे सगळे लेक्चर्स बघायला मिळतील.